आणि 1 नगरपंचायतमध्ये इलेक्शन कंडक्ट होणार आहे। त्यामध्ये शिरपूर वरवाडे, दोंडाईच्या वरवाडे, पिंपळनेर या नगर परिषद आणि सिंदखेडा या नगरपंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत। याचा जो अधिसूचना आहे ती 6/11/2025 ला जाहीर करण्यात आली आहे आणि या निवडणुकांमध्ये 1,57,591 एवढे लोक मतदान करणार आहेत। त्यापैकी 78,014 ही स्त्री मतदारांची संख्या आहे आणि 79,576 एवढी पुरुष मतदार संख्या आहे। आपल्याकडे 183 मतदार केंद्र आहेत आणि 4/11/2025 रोजी सायंकाळी 4 वाजेपासून मॉडेल कोड जे आहे ते इनॅक्ट झालेलं आहे आणि सर्वांनी मॉडेल कोडची काटेकोरपणे पालन करावं ही सर्वांना विनंती। थँक्यू। गाईडलाईन्स प्राप्त होत आहे टू स्क्रुटिनाइज अँड टू सबमिट, वी आर सबमिटिंग अकॉर्डिंगली। मग ते निवडणूक आयोगाचा निर्णय राहील वेदर टू डिलीट इट टू कीप इट, त्याप्रमाणे आम्ही करू। बघा, जे नगर परिषद आणि पंचायत एरिया आहे त्याचा जे ज्युरिस्डिक्शन आहे तिथे मॉडेल कोड आहे। रुरल एरियामध्ये मॉडेल कोड नाही आहे। जेव्हा जिल्हा परिषदची आचारसंहिता लागेल इट विल अप्लाय टू द रुरल एरियाज ऑल्सो। तत्वतः आता आपल्या तालुक्यात नाहीये, तालुक्यात कारण ती आपल्या 4 तालुके म्हणजे तिथं निवडणुका घोषित झालेल्या आहेत तिथं आहेत आणि फॉलो इट अप, बट वी डू नॉट हॅव एनी अदर काइंड ऑफ डायरेक्शन्स फ्रॉम द निवडणूक आयोग। अच्छा मॅडम, आचारसंहिताचा जो